ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयं मुदीरयेत्. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवती नैष्टकी. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये कृष्ण जन्म आणि त्यानंतर कृष्ण व बलराम यांच्या अनेक लीलांचे वर्णन आहे. गोकुळामध्ये त्यांनी केलेल्या विविध लीला, त्यानंतर वृंदावनामधील त्यांच्या विविध लीला, त्यांनी अनेक ज्या सुरांची म्हणजे राक्षसांची केलेली हत्या, त्यांना मिळालेली मुक्ती, त्याचप्रमाणे गोपगोपींबरोबरच्या त्यांच्या लीला, या सगळ्याचं वर्णन आहे. अशा प्रकारे श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या अनेक सुंदर लीला जेव्हा गोकुळामध्ये आणि वृंदावनात चालू होत्या, त्यावेळी नारद मुनींनी कंसाला श्रीकृष्ण आणि बलराम हे खरे कोण आहेत आणि वासुदेव पुत्र आहेत या बाबतीतली माहिती सांगितली. आणि नारद मुनींनी ही सांगितली म्हणजे ही श्रीकृष्णाची सुद्धा इच्छा होती. नारद मुनी आणि श्रीकृष्ण यांची जी वृंदावनात भेट झाली त्याचंही वर्णन भागवतामध्ये दिलेलं आहे. तर नारद मुनी जेव्हा ही बातमी सांगतात तेव्हा कंसाला अतिशय राग येतो आणि तो ती योजना करतो की कसं श्रीकृष्णांना इथे बोलवायचं आणि कसं या दोन्ही भावंडांना आपण मारायचं. कंस अतिशय धूर्त होता आणि त्यामुळे त्याला माहिती होतं की चाणूर, मुष्टिक अशा आपल्या इतर सेवकांबरोबर श्रीकृष्ण बलराम येणार नाहीत. म्हणून मग त्यांनी यदुश्रेष्ठ अक्रूराला बोलवून घेतलं आणि त्याला श्रीकृष्ण व बलराम यांना आणण्यासाठी पाठवलं. आता आपण जे वाचन करणार आहोत तर त्यात कळेलच आपल्याला की कंसाने आपली संपूर्ण योजनासुद्धा अक्रूराला सांगितली होती आणि तरीही अक्रूर श्रीकृष्णांना आणायला गेले. पण त्या सगळ्या शब्दांमागचा अर्थ इतका सुंदर आहे. अक्रूरांसारखे श्रेष्ठ भक्तच श्रीकृष्णांना वृंदावनातून मथुरेमध्ये आणू शकणार होते. कंसा, तुझी योजना मुळीच योग्य नाही आणि तू राजा तथा मी नागरिक असल्यामुळे आणि तुझा मृत्यू देखील आता अटळ असल्यामुळे मी तुझ्या आज्ञेचं पालन करणार आहे. पण ही तुझी योजना मुळीच योग्य नाही. ती तुझ्याच मृत्यूचं ती कारण होणार आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे कंसाने आनेन असा एक शब्द वापरला आहे एका श्लोकामध्ये. त्याच्यात त्यांनी सांगितलं की माझा अगदी नवीन आणि आकर्षक असा रथ आहे तर तो घेऊन जा. तर तेव्हा कंसाने असा विचार केला की अक्रूर हा स्वभावताच खूप निरागस आहे आणि म्हणून तो वसुदेव पुत्रांना नवीन रथात बसवून आणण्यास अगदी आतुर होईल. पण आपले आचार्य असं म्हणतात की अक्रूराची विचारसरणी अशी होती, मी साक्षात भगवंतांना ज्या रथात बसून आणणार आहे तो दुराचारी कंसाने उपयोगात आणलेला रथ म्हणजे त्याच्यावर त्यांना बसवणं योग्यच नाही. म्हणून नवीन रथच घेऊन जाणं योग्य आहे. आणि त्यामुळे अगदी अक्रूर आनंदला की चला नवीन रथामध्ये जाऊन आणायचं आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण हा जो पुढचा अध्याय आहे की ज्याच्यात अक्रूराचे वृंदावन आगमन हा अध्याय आहे तिथे 38वा. तर त्याच्यामध्ये आणि त्याच्या आधीच्या काही अध्यायामध्ये जे काही वर्णन केलेलं आहे संस्कृताचं, आपण जे काही श्लोकाचा अर्थ वाचतो त्या अर्थामागेही अनेक अर्थ आहेत आणि त्याचं सगळ्याचं वर्णन इथे केलं नाही आहे. पण हा अध्याय वाचण्याचं कारण किंवा या अध्यायाची निवड करण्याचं कारण म्हणजे अक्रूरांनी जे चिंतन केले, जे मनन केले कृष्णांचं ते खूपच सुंदर आहे. तर अक्रूर हा स्वतः भक्त होता पण तरी कंसाच्या दरबारी होता. त्यामुळे श्रीकृष्णांचं दर्शन घेण्याआधी त्यांचं चिंतन करून त्यांनी कशी चित्तशुद्धी केली याचं हे वर्णन आहे असंही आपण धरू शकतो. आणि अशा प्रकारचं चिंतन करून आपणही आपली चित्तशुद्धी करू शकतो. म्हणून हे वर्णन प्रत्येक भक्ताने अगदी वाचावेच. तर इथे मग त्यांनी सांगितलं की अक्रूरांनी कशा प्रकारे ध्यान केलं. त्यांनी सतत श्रीकृष्णांच्या चरणकमळाचं ध्यान केलं, त्या चरणकमळावर असलेल्या विविध चिन्हांचं ध्यान केलं
त्यांनी सांगितलं की आत्मसाक्षात्कारासाठी सगळे ज्या श्रीकृष्णाच्या चरणांचं ध्यान करतात, आज मला त्यांचं दर्शन होणार आहे, आज ते माझ्या दृष्टीस पडणार आहेत. आणि त्याला सतत वाटत होतं की आपण अत्यंत भाग्यवान आहोत, म्हणजे कंसाने आपली निवड केली श्रीकृष्ण आणि बलराम यांना आणण्यासाठी, हे माझं परम भाग्य आहे असं म्हणत ते गेले. आणि मग त्यांनी विचार केला की कशाप्रकारे मी त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम करेन आणि कशाप्रकारे ते ओळखतील की मी कंसाचं जरी दूत असलो तरीसुद्धा मी त्यांचा शत्रू नाही, तर मी त्यांचा भक्त आहे. तर हे सगळं वर्णन आता आपण ऐकूया. अजून एक म्हणजे अक्रूराने श्रीकृष्णांना आणि रामाला म्हणजे बलरामाला कशा प्रकारे नमस्कार केला हे पण एक खूप छान बघण्यासारखं आहे. तिथे अगदी एकच वाक्यामध्ये आहे किंवा एकच श्लोक आहे की दंडाप्रमाणे स्वतः ते जमिनीवरती पडले. तर याचा अर्थ असा होतो की ह्यालाच आपण दंडवत असेही म्हणतो, म्हणजे स्वतःला अत्यंत क्षुद्र म्हणा किंवा अगदी गवताच्या पात्याप्रमाणे अगदी क्षुल्लक मानून समोरच्याला संपूर्णपणे मान देणे, हा त्याच्या मागचा हेतू असतो. आणि अक्रूराने अशा प्रकारचं ते वंदन केलं किंवा अशा प्रकारे त्यांनी श्रीकृष्णांच्या चरणकमळावरती तो असा अक्षरशः स्वतः एक दंड म्हणजे लाकडाचा एक ओंडका असल्यासारखा खाली पडला, झोकून दिलं आणि अशा प्रकारे त्यांनी नमस्कार केला. आणि त्यामुळे नवविधा भक्तीमधली जी वंदन ही जी भक्ती आहे, तर त्याच्याकरता आपण अक्रूराला आदर्श असं मानतो. वंदन भक्ती करावी तर ती अक्रूरासारखी असेही म्हणले जाते. तर अध्याय 38 अक्रूराचे वृंदावनात आगमन हा आपण अध्याय आता वाचूया. अक्रूराचे वृंदावनात आगमन. आपला स्वार्थ कसा साधून घ्यावा याची कला त्या कंसाला उत्तम रीतीने माहिती होती आणि म्हणून त्याने मोठ्या सन्मानाने अक्रूराचा हात आपल्या हातात घेऊन त्याला पुढील प्रमाणे संबोधित केले. हे दानशूर अक्रूरा, मैत्रीच्या नात्याने माझे एक कार्य तू आज कर. भोज आणि वृष्णींच्या वंशामध्ये तुझ्यापेक्षा दयाळू असा अन्य कोणीही नाही. हे सज्जन अक्रूरा, तू अत्यंत धैर्याने कर्तव्याचरणात निमग्न असतो आणि इंद्राने विष्णूचा आश्रय घेतल्याने आपली उद्दिष्टे साध्य केलेली आहेत, त्याप्रमाणे मी तुझ्यावरती अवलंबून आहे. कृपया नंदाच्या गोकुळात जा. तेथे राहणाऱ्या 2 वासुदेव पुत्रांना या रथामध्ये बसवून विनाविलंब येथे घेऊन ये. विष्णूच्या आश्रयाखाली असणाऱ्या देवांनी या 2 पुत्रांच्या हातून माझा मृत्यू निश्चित केला आहे, म्हणून या दोघांना येथे घेऊन ये आणि नंद तथा अन्य गोपांना देखील मौल्यवान भेटवस्तू घेऊन येथे येण्यास सांग. एकदा का तू कृष्ण आणि बलरामांना येथे घेऊन आलास की मी साक्षात मृत्यू स्वरूपी अशा हत्ती करवी त्यांना मारून टाकेन. योगायोगाने ते हत्तीपासून वाचलेच तर मी विद्युल्लते समान शक्तिशाली अशा मल्ल्यान करवी त्यांचा निश्चितपणे मृत्यू घडवून आणेन. या दोघांचाही मृत्यू झाल्यानंतर मी दुःखी कष्टी झालेल्या वसुदेवाचा आणि वृष्णी, भोज तथा दशार या सर्वांची हत्या करेन. मी राज्यलोभी अशा माझ्या वृद्ध पित्याची, उग्रसेनाचीही हत्या करेन आणि त्यानंतर माझ्या चुलत्याचा म्हणजे देवकाचा तसेच इतर सर्व शत्रूंचा विनाश करेन. त्यानंतर हे मित्र अक्रूरा, ही संपूर्ण पृथ्वी निष्कंटक होईल. माझ्या गुरुस्थानी असणारा जरासंध, प्रिय मित्र द्विविध हे दोघे आणि 100 नरक तथा बाण असे सर्वजण माझे दृढ हितचिंतक आहेत. या सर्वांच्या साहाय्याने मी देवपक्षातील सर्व राज्यांची हत्या करून अखिल पृथ्वीचा उपभोग घेईन. तुला माझा उद्देश समजलेला आहे. आता विनाविलंब वृंदावनात जा आणि कृष्ण तथा बलराम अशा दोघांनाही धनुर्यागाचे अन यदुपुरीचे वैभव पाहता यावे म्हणून त्यांना येथे घेऊन ये. अक्रूर म्हणाला, हे राजन, तुम्ही स्वतःचं दुर्भाग्य टाळण्यासाठी म्हणून आखलेली ही योजना निश्चितच अचूक आणि कौशल्यपूर्ण आहे.
तरीही मनुष्याने यशापयशामध्ये मनाचे समत्व राखावे, कारण शेवटी दैवच त्याच्या काळाचे फळ त्याला प्रदान करीत असतो. जरी दैव मनुष्याच्या इच्छापूर्तीसाठी प्रतिकूल असले तरी तो आपल्या इच्छेनुसार कार्य करण्यासाठी दृढ निश्चयी असतो. फलस्वरूप त्याला सुख आणि दुःखही प्राप्त होत असते. असो, पण काही झाले तरी मी तुमच्या आज्ञेनुसार व्यवस्था करतो. श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले, हे राजन, याप्रमाणे अक्रूराला आज्ञा देऊन आणि मंत्रिमंडळाला निरोप देऊन कंस आपल्या अंतःपुरात गेला, तथा अक्रूरही स्वगृही परत गेला. श्री शुक गोस्वामी म्हणाले, हे राजन, अक्रूर अत्यंत बुद्धिमान होता. अक्रूराने कंसाची भेट झाल्यावर ती रात्र मथुरेतच व्यतीत केली आणि पुढील दिवशी पहाटेच तो रथात बसून वृंदावनास गेला. अक्रूर जसे मार्गक्रमण करू लागला तशी त्याच्या ठाई पद्मलोचन भगवंताविषयीची तीव्र भक्ती जागृत होऊ लागली. म्हणून तो आपल्या मनी असे चिंतन करू लागला, मी असे कोणते पुण्य, कोणते खडतर तप, कोणती श्रेष्ठ उपासना व कोणते सत्पात्री दान दिले आहे की ज्यामुळे आज मला साक्षात भगवान केशवांचेच दर्शन घडणार आहे. इंद्रिय तृप्तीमध्ये रमलेला असा मी घोर विषयी मनुष्य आहे. ज्याप्रमाणे शूद्राला वेदाध्ययन दुर्लभ असते, त्याप्रमाणे भगवान उत्तम श्लोकाचे दर्शन घेण्याचे मला लाभलेले हे भाग्यही अतिशय दुर्लभ आहे असे मी मानतो. मात्र मी असेही म्हणू नये, मी अधम असलो तरीही मला भगवान अच्युत देवांचे निश्चितच दर्शन होणार, कारण काळरूपी नदीमध्ये वाहून गेलेला बद्ध जीवही क्वचित प्रसंगी तटावर पोहोचतोच. आज माझे सर्व पाप नष्ट झालेले आहे आणि माझा जन्मही सफळ झालेला आहे, कारण योग्यांनी ध्यान करण्यास योग्य अशा भगवत चरणांना आज माझ्याकडून नमस्कार घडणार आहे. खरोखरच कंसाने आज मला या भूतली अवतरित झालेल्या श्रीहरींच्या चरण दर्शनासाठी पाठवून माझ्यावर असीम कृपा केली आहे. श्रीहरींच्या नखसमूहांच्या केवळ तेजानेही गतकाळातील महात्म्यांनी या भौतिक जगाचे अनुल्लंघनीय अंधकारमय क्षेत्र पार करून मोक्षप्राप्ती केलेली आहे. ब्रह्मदेव आणि शंकरासह सर्व देव, भगवती लक्ष्मी देवी आणि श्रेष्ठ ऋषी मुनी तथा वैष्णव त्या हरिचरणाची आराधना करतात. श्रीहरी त्याच चरणकमळांनी गोचारणासाठी आपल्या अनुचरांसह वनभ्रमण करतात. भगवंताचे तेच चरणकमळ गोपींच्या शरीरावरील केशर चूर्णांनी माखलेले असते. हे हरिण मला प्रदक्षिणा करीत आहे. त्यावरून सुंदर गाल तथा सरळ नाक असलेले, स्मित हास्य करणारे, रक्तकमळासारखे नेत्रांचे, कुरळ्या केसांनी युक्त असे भगवान मुकुंदाचे मुख खरोखरच माझ्या दृष्टीस पडणार हे निश्चितच. पृथ्वीचा भार नष्ट करण्यासाठी स्वइच्छेने मानवी रूप धारण करणाऱ्या आणि सकल सौंदर्याचे निवासस्थान असणाऱ्या अशा माझ्या भगवान विष्णूचे विलोभनीय दर्शन घेण्यासाठी मी आज जात आहे. आता माझ्या नेत्रांचे अस्तित्व सफळ होणार असल्याचे निश्चित आहे. ते भगवान श्रीकृष्ण भौतिक कारणे आणि परिणाम यांचे साक्षी असून त्यांच्यापासून मिथ्या तादात्म्य करणाऱ्या अहंकारापासून सदैव मुक्त आहेत. ते दोघे आपल्या अंतरंगा शक्तीने भेदबुद्धी तथा भ्रमाचा अंधकार नष्ट करतात. त्यांनी आपल्या मायाशक्तीने दृष्टिपात करताच या जगात जीव प्रगट होतात आणि या जीवांना आपल्या प्राण, इंद्रिये तथा बुद्धींच्या क्रियांमध्ये त्यांची उपस्थिती अप्रत्यक्षपणे अनुभवास येते. भगवंताचे गुण, कार्ये आणि अवतारांमुळे सर्व पापे नष्ट होऊन अखिल मांगल्याचा उदय होतो आणि या तीन गोष्टींचे वर्णन करणारे शब्द
या जगतास चैतन्यमय, सुंदर तथा पावन करतात. या उलट भगवंताच्या महात्म्याचे वर्णन न करणारे शब्द प्रेतावरील सजावटीप्रमाणे त्याज्य मानले जातात. तेच भगवंत आता देवांना आनंदित करण्यासाठी सात्वतांच्या कुळामध्ये अवतरित झालेले आहेत. त्यांनी निर्मिलेल्या धर्ममर्यादांचे पालन देवांकडून केले जाते. ते आता वृंदावनामध्ये निवास करून आपल्या कीर्तीचा सर्वत्र विस्तार करीत आहेत. देव त्यांच्या अशा कीर्तीचे गायन करतात आणि ती सर्वांना मांगल्य प्रदान करतात. महात्म्यांची गती आणि आध्यात्मिक गुरु अशा या भगवंताचे आज मला दर्शन घडणार आहे. हे निश्चित आहे की त्यांचे दर्शन हा सर्व नेत्रधारी प्राणीमात्रांसाठी महोत्सव असतो, कारण ते त्रैलोक्यातील अखिल सत्य सौंदर्याची मूर्ती आहेत. साक्षात लक्ष्मी देवी सुद्धा त्यांच्या सौंदर्याचा आश्रय घेण्यास आतुरलेली असते. आता माझ्या जीवनातील सर्व उषक काळ सर्वथा मंगलमय झालेली आहे. योगीजनही आत्मसाक्षात्काराच्या प्राप्तीसाठी ज्या आदिपुरुषांच्या चरणांचे बुद्धीने ध्यान करतात, असे ते रामकृष्ण माझ्या दृष्टीस पडताच मी रथातून तत्काळ खाली उतरेन आणि प्रथम त्यांच्या चरणांना वंदन करीन. नंतर मी त्यांच्या गोपमित्रांना तसेच वृंदावनातील इतर सर्व निवासार करीन. मी जेव्हा भगवंताच्या चरणांना साष्टांग प्रणिपात करीन, तेव्हा ते आपला कमळासारखा कोमल हात माझ्या मस्तकावर ठेवतील. शक्तिशाली काळ सर्पामुळे व्यथित आणि भयग्रस्त झालेल्या लोकांनी त्यांचा आश्रय घेतला असता त्यांचा तोच हात अशा लोकांना भयमुक्त करतो. त्या कमळासारख्या हातास दान तथा पूजा अर्पून पुरंदर आणि बळी महाराज यांनी स्वर्गाधिपतीचे पद प्राप्त केले. रासलीले समयी भगवंतांनी आपल्या त्याच हातांनी गोपींचे स्वेदबिंदू पुसून काढले, तेव्हा त्यांचे श्रम केल्यानंतर गोपींच्या मुखस्पर्शाने त्यांच्या हातांना सुगंधी फुलांचा सुवास प्राप्त झाला. कंसाने आपला दूत म्हणून जरी मला येथे पाठवले तरी भगवान श्रीकृष्ण मला आपला शत्रू मानणार नाहीत. वस्तुतः सर्वज्ञ भगवंतच या भौतिक देहाच्या क्षेत्राचे खरे ज्ञाता आहेत आणि ते आपल्या परिपूर्ण दृष्टीद्वारे बद्ध जीवांचे सर्व अंतर्बाह्य व्यवहार अचूकपणे पाहत असतात. मी दोन्ही हात जोडून त्यांच्या चरणांशी साष्टांग प्रणिपात करीन, तेव्हा ते हास्यपूर्वक प्रेमळ दृष्टीने मला पाहतील. त्यावेळी माझ्या अंतःकरणातील सर्व प्रदूषण नष्ट होईल. मी शंकामुक्त होईल आणि मला सर्वोच्च आनंद अनुभवता येईल. मी आप्त आणि घनिष्ठ मित्र असल्याचे ते जाणतील आणि आपल्या शक्तिशाली बाहूंनी मला आलिंगन देतील. त्यामुळे माझी काया तत्काळ पावन होईल आणि सकाम कर्माचा परिणाम म्हणून निर्माण झालेले माझे भवबंध पूर्णपणे तुटून जातील. भगवान श्रीकृष्णांनी मला आलिंगन दिल्यानंतर मी हात जोडून आणि नतमस्तक होऊन त्यांच्या समक्ष उभं राहीन. तेव्हा ते मला हे अक्रूर असे म्हणून संबोधतील. त्या क्षणी माझे जीवन सार्थकी लागेल. खरोखर भगवंत ज्या मनुष्याचा आदर करीत नाहीत त्यांचे जीवन धिक्कार करण्याजोगे आहे. भगवान श्रीकृष्णांना कोणी प्रिय वा अप्रिय नाही, कोणी घनिष्ठ नाही, तसेच ते कोणाला द्वेष वा उपेक्षा करण्यासारखाही मानत नाही. तथापि ज्याप्रमाणे कल्पवृक्ष आपल्या उपासकांच्या इच्छा पूर्ण करतो, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णही कोणत्याही प्रकारे उपासना करणाऱ्या भक्तांशी प्रेमाने व्यवहार करतात. त्यानंतर ते यदुश्रेष्ठ बलराम आपल्या दोन्ही हातांनी माझे नमन केलेले हात धरतील आणि मला आलिंगन देऊन आपल्या घरात नेतील. तेथे ते माझे आदरातिथ्य करतील आणि कंस त्यांच्या नातलगांशी कसा व्यवहार करीत आहेत ते विचारतील. श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले, हे राजन, याप्रमाणे वृंदावनाच्या दिशेने प्रवास करणाऱ्या अक्रूराने अविरतपणे श्रीकृष्णांचे चिंतन केले आणि शेवटी त्यांचा रथ सूर्यास्त समयी गोकुळात पोचला. सर्व लोकपाल ज्यांच्या चरणांची निर्मळ धूळ
आपल्या मुकुटांवर धारण करतात, अशा त्या श्रीकृष्ण भगवंतांची कमळ, यव, अंकुश इत्यादी चिन्हांनी युक्त अशी पावले तेथे भूमीवर सर्वत्र उमटलेली अक्रूराच्या दृष्टीस पडली. ती भूमी श्रीकृष्णांच्या पदचिन्हांनी जणू नटलेली असल्यामुळे विलक्षण सुंदर दिसत होती. भगवंताची पदचिन्हे पाहून आनंदाने प्रक्षुब्ध झालेल्या अक्रूराचे सर्वांग रोमांचित झाले. अंतःकरण प्रेमाने भारावून गेले आणि त्याच्या नेत्रातून अखंड अश्रुधारा वाहू लागल्या. अक्रूराने तात्काळ रथातून खाली उडी मारली आणि "अहो, ही माझ्या स्वामींची चरणधूळ आहे" असं म्हणत तो त्या पाऊलखुणांवर गडबडा लोळू लागला. हा परमार्थ म्हणजे सर्व देहधारी प्राण्यांचा सर्वोच्च पुरुषार्थ आहे. कंसाची आज्ञा मिळाल्यानंतर अक्रूराने अहंकार, भय तथा शोक हे तिन्ही त्यागल्यामुळे आणि त्याच वेळी भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करविणारी लक्षणे पाहून त्याच्याविषयी श्रवण तथा कीर्तन करण्यात स्वतःला रमवल्यामुळे त्याला हा परमानंद प्राप्त झाला. नंतर अक्रूराने गोदोहनासाठी जाणाऱ्या रामकृष्णांना गोकुळात पाहिले. श्रीकृष्णाने पिवळी तर बलरामांनी निळी वस्त्रे परिधान केलेली होती आणि त्यांचे नेत्र शारदीय कमळासारखे रेखीव होते. लक्ष्मी देवीचे आश्रय अशा या त्या 2 शक्तिशाली युवकांपैकी एक कृष्णवर्णीय होता तर दुसरा श्वेतवर्णीय होता. त्याची मुखे आकर्षक तथा रेखीव होती आणि ते दोन्ही सर्वाधिक सुंदर होते. ते 2 पुरुषोत्तम दयाभावनेने स्मित करीत हत्तीच्या छाव्याप्रमाणे चालत होते आणि त्याच वेळी आपल्या पदचिन्हांनी गोकुळास वैभवाने तथा सौंदर्याने नटवित होते. त्यांची ती अनुपम पावले ध्वज, व्रज, अंकुश आणि कमळ या चिन्हांनी अंकित होती. ज्यांच्या लीला मनोहरी तथा औदार्यपूर्ण आहेत अशा त्या प्रभूंनी नुकतेच स्नान केले होते. ते दोघेही रत्नखचित हार, वनमाळा, सुगंधी द्रव्ये, मंगलमय लक्षणे आणि निर्मळ वस्त्रांनी युक्त होते. ते आदि पुरुष, विश्वाचे स्वामी आणि अखिल अस्तित्वाचे कारण असून पृथ्वीच्या कल्याणासाठी आता केशव आणि बलराम या रूपात अवतीर्ण झाले होते. हे राजन, ते दोघे सोन्याने मढवलेल्या पाचूच्या आणि रुपयाच्या पर्वताप्रमाणे दिसत होते आणि स्वतःच्या तेजाने सर्व दिशांमधील अंधार नष्ट करीत होते. प्रेमविवळ झालेला अक्रूर त्वरितच रथातून खाली उतरला आणि उभयता रामकृष्णांच्या चरणांशी दंडाप्रमाणे पडला. भगवत दर्शनाने अत्यानंदित झालेले अक्रूराचे नेत्र अश्रूंनी भरून आले आणि सर्वांग रोमांचित झाले. हे राजन, तो इतका उत्कंठित झाला की त्याच्या तोंडून शब्दही फुटेना. अक्रूराला पाहताच भगवान श्रीकृष्णांनी आपल्या रथचक्र चिन्हांकित हाताने त्याला जवळ ओढून आलिंगन दिले. श्रीकृष्ण तेव्हा अतीव संतुष्ट झाले, कारण ते आपल्या शरणागत भक्तांवर सदैव दया करीत असतात. नतमस्तक होऊन उभा राहिलेल्या अक्रूराचे दोन्ही हात बलरामाने आपल्या हाती घेतले आणि श्रीकृष्णांसह त्याला आपल्या घरी घेऊन आले. नंतर बलरामाने त्याला कुशल प्रश्न विचारले, बसण्यास उत्तम आसन दिले, यथाशास्त्र त्यांची पाद्यपूजा केली आणि त्यांना मधुपर्क अर्पण केला. शक्तिशाली बलरामानी नंतर अक्रूरांना गाय दान दिली. त्यांचे प्रवासाचे श्रम दूर करण्यासाठी म्हणून त्यांचे पादसंवाहन केले आणि आदराने तथा श्रद्धेने त्यांना विविध प्रकारचे स्वादिष्ट आणि रुचकर भोजन खाऊ घातले. भोजन करून तृप्त झालेल्या अक्रूरास परमधर्मज्ञ बलरामांनी मुखशुद्धीसाठी सुवासिक द्रव्ये अर्पण केली, पुष्पमाळा घातल्या आणि सुगंधी उपचार अर्पण केले. याप्रमाणे अक्रूरासही परम संतोष झाला.